आणि यानंतर पावसाच्या संदर्भातील इतर काही बातम्या सविस्तर पाहूयात। उत्तराखंडमध्ये काल रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे। सहस्त्रधारामध्ये ढगफुटी झाल्यामुळे तपकेश्वर मंदिर पाण्याखाली गेलंय। पुराचं पाणी महामार्गावर आल्यामुळे अनेक प्रवासी या ठिकाणी अडकून पडलेत। देहरादून हरिद्वार राष्ट्रीय महामार्गावरील फन व्हॅली जवळील पूल सुद्धा खचलेला आहे आणि त्यामुळे जनजीवन पूर्णतः विस्कळीत झालंय। पुराची भयावह दृश्य समोर आलेली आहेत। उत्तराखंडमध्ये काल रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे आणि त्यामुळे तिथे सध्या अलर्ट सुद्धा जारी करण्यात आलाय। सहस्त्रधारामध्ये ढगफुटी झाल्यामुळे तपकेश्वर जे मंदिर आहे ते पूर्णपणे पाण्याखाली गेल्याचं आपण पाहतोय। नदी नाल्यांना सुद्धा मोठा पूर आलेला आहे। पाण्याची पातळी झपाट्याने वाढते आणि त्यामुळे तिथल्या गावकऱ्यांना तिथल्या या परिसरामधील लोकांना सध्या सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। त्याशिवाय बचाव पथकांकडून या ठिकाणी मदत कार्य सुरू आहे। मंदिर पाण्याखाली गेलेलं आहे। पार्किंग हे सुद्धा पाण्याखाली गेलंय। तर पुराचं पाणी महामार्गावर आल्यामुळे अनेक प्रवासी अडकलेले आहेत आणि त्यांना सुद्धा सध्या बाहेर काढण्याचं काम सुरू आहे। उत्तराखंडमध्ये काल रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे। सहस्त्रधारामध्ये ढगफुटी झाल्यामुळे तपकेश्वर मंदिर पाण्याखाली गेलेलं आहे। पुराचं पाणी महामार्गावर आल्यामुळे अनेक प्रवासी अडकून पडलेत। त्यांना बाहेर काढण्याचं काम सध्या सुरू आहे। आपण या दृश्यांमध्ये पाहतोय कार आणि ट्रक सुद्धा पाण्याच्या मधोमध फसलेला आहे। देहरादून हरिद्वार राष्ट्रीय महामार्गावरील फन व्हॅली जवळील पूल खचलेला आहे आणि तिथल्या या ग्रामस्थांना सध्या सुरक्षित स्थळी हलवण्याचं काम सुद्धा सुरू आहे। पाण्याचा प्रवाह प्रचंड वाढलाय। जनजीवन पूर्णतः विस्कळीत झालंय।